नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत SYBAचा सेमिस्टर 4चा सायकोलॉजी ऑफ प्रोफेशनल रिलेशनशिप म्हणजेच व्यावसायिक नातेसंबंधाचे मानसशास्त्र या विषयाचा आज आपण प्रकल्प अहवाल पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रकल्पाचं नाव आहे व्यावसायिक नातेसंबंधाचे मानसशास्त्र. गट व संघ व्यवस्थापनेचा अभ्यास. या ठिकाणी अनुक्रमणिका दिलेला आहे. अनुक्रमणिकेमध्ये प्रस्तावना, अभ्यासाचे उद्दिष्ट, संशोधन पद्धती, गटवर्तनाची संकल्पना, गट विकास प्रक्रिया, संघ व्यवस्थापन संकल्पना आणि त्याचे प्रकार, प्रभावी संघ निर्मितीचे घटक, गट व संघातील संघर्ष व त्याचे व्यवस्थापन. 9 नंबर आहे संस्थात्मक संदर्भातील उपयुक्तता, 10वा निष्कर्ष आणि 11वा संदर्भ सूची आणि त्याच्यामध्ये 12वा ॲड करा ऋण निर्देशांक आपल्याला लिहायचं आहे किंवा त्याला आभार. मी आजच्या या व्हिडिओमध्ये आभार या शब्दाचा शब्दप्रयोग केलेला आहे. तुम्हाला ऋण निर्देशांक असं लिहायचं आहे. सुरुवातीला प्रस्तावना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्तावना तुम्हाला संपूर्ण 1 पेज लिहायची आहे. संघ ही गटाची अधिक विकसित आणि संघटित स्वरूप आहे. संघामध्ये सदस्य समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परस्परावलंबी पद्धतीने कार्य करतात आणि सामूहिक जबाबदारी स्वीकारतात. प्रभावी संघ निर्मितीमुळे सर्जनशीलता, नवोन्मेष, निर्णय गुणवत्ता आणि उत्पादकता वाढते. तसेच कर्मचारी समाधान, निष्ठा आणि संघ भावना दृढ होते. आधुनिक उद्योग, शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा व IT क्षेत्रात संघधारित व्यवस्थापन पद्धती आवश्यक ठरली आहे. त्यानंतर या अभ्यासाचे आपण उद्दिष्ट, त्यातलं पहिलं आहे गटवर्तनाची संकल्पना स्पष्ट करणे. दुसरं आहे गटविकास प्रक्रियेचा अभ्यास करणे. पुन्हा एकदा पाहून घ्या. अभ्यासाच्या उद्दिष्टामध्ये आपण पहिलं गटवर्तनाची संकल्पना स्पष्ट करणं, दुसरं गटविकास प्रक्रियेचा अभ्यास करणं, तिसरं संघ व्यवस्थापनाचे प्रकार समजून घेणं, नेक्स्ट प्रभावी संघ निर्मितीचे घटक विशद करणं, नेक्स्ट गट व संघ व्यवस्थापनाचे संस्थात्मक महत्त्व अधोरेखित करणं, नेक्स्ट आपण संशोधन पद्धती या ठिकाणी पाहिली. नंतर आहे गटवर्तनाची संकल्पना. जसं तसं तुम्हाला प्रकल्प वहीमध्ये लिहायचं आहे. 5वा आहे गटविकास प्रक्रिया. त्याच्यामध्ये पहिला टप्पा गठन टप्पा, दुसरा संघर्ष टप्पा, तिसरा नियम टप्पा, चौथं कार्य टप्पा, 5वं विघटन टप्पा. त्यानंतर 6वा संघ व्यवस्थापन. त्याच्यामध्ये संकल्पना व प्रकार. आता त्याचे संघाचे प्रकार आहेत. पहिलं समस्या सोडवणारे संघ, दुसरा आहे स्वयं व्यवस्थापित संघ, तिसरा आहे प्रकल्प संघ, नेक्स्ट विशिष्ट प्रकल्प संघामध्ये आपण पाहतो की विशिष्ट प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी तयार केलेले संघ म्हणजेच काय प्रकल्प संघ. चौथा आहे आभासी संघ. त्यानंतर 7वं पॉईंट आहे आपला प्रभावी संघ निर्मितीचे घटक. त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहेत, स्पष्ट उद्दिष्टे पहिला, दुसरा प्रभावी संवाद, तिसरा परस्पर विश्वास आणि चौथं योग्य नेतृत्व असणं आवश्यक आहे. 5वं भूमिका स्पष्ट असणं आवश्यक आहे रोल प्लेमध्ये. त्यानंतर सामूहिक जबाबदारी. 8वा मुद्दा आहे आपला गट व संघातील संघर्ष व त्याचे व्यवस्थापन. गट व संघातील संघर्ष व त्याचे व्यवस्थापन. त्यामध्ये संघाचे प्रकार, कार्यसंघर्ष, व्यक्ती संघर्ष. 9वा मुद्दा आहे आपला संस्थात्मक संदर्भातील उपयुक्तता. निष्कर्ष, गट व संघ व्यवस्थापन हे व्यावसायिक नातेसंबंधाच्या मानसशास्त्राचे केंद्रबिंदू आहेत. गटविकास प्रक्रिया, प्रभावी संघ निर्मिती, योग्य नेतृत्व आणि संघर्ष व्यवस्थापन या घटकांमुळे गटाचे प्रभावी संघात रूपांतर होते. सकारात्मक संवाद, परस्पर विश्वास आणि सहकार्य यांच्या माध्यमातून संघाची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे संस्थात्मक यश, उत्पादकता आणि शाश्वत विकासासाठी संघ भावना, समन्वय आणि सकारात्मक गट वर्तन अत्यावश्यक आहे. अशा प्रकारे इथे आपला प्रकल्प संपतो आणि संदर्भ सूची अगदी थोडक्यात लिहायची आहे. म्हणजे हा तुम्ही प्रकल्प लिहिला तो तुम्ही कुठून इन्फॉर्मेशन मिळवली तर ते आपण त्याचं उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. आणि आभार प्रदर्शन, मगाच मी तुम्हाला सांगितलं आभार प्रदर्शन या शब्दाऐवजी आपण ऋण निर्देशांक असं शब्दप्रयोग तिथे करायचा आहे. आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला प्राचार्यांचं नाव लिहिलं, अतिउत्तम. मार्गदर्शक लिहा, शिक्षकाचं नाव लिहा, ह्या शिक्षकाने मला मदत केलं. आपल्या लायब्ररीचा उल्लेख करा, महाविद्यालयाची कॉम्प्युटर लॅबचा उल्लेख करा. तुम्ही नेटवरून इन्फॉर्मेशन काढण्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर लॅब उपलब्ध होती. त्यानंतर तुमचे मित्रपरिवार, तुम्हाला त्यांनी आम्हाला मदत केली. कुटुंबाचा उल्लेख करा. या सर्वांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करू शकले. या सर्वांचं मी मनपूर्वक ऋणी आहे. अशा ठिकाणी आपला हा प्रकल्प अहवाल या ठिकाणी संपतो. ठीक आहे. SYBA सेमिस्टर 4 सायकोलॉजी ऑफ प्रोफेशनल रिलेशनशिप
आज आपण याचा प्रकल्प पाहिला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.